नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी चिकनची रेसिपी घेऊन आलेली आहे। तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी ट्राय केलेली आहे। नक्की बनवून बघा तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। इथं मी चिकन घेतलेलं आहे। हे अर्धा किलो असं चिकन आहे माझं। त्याला मी छानपैकी बॉईल करून घेतलेलं आहे। कांदा छानपैकी असा परतून घेतलेला आहे। कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून याला परतून आता हे छानपैकी असं मी बॉईल करून घेतलेलं आहे। 1.5 ग्लास असं पाणी घालून याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि छानपैकी हे नरम असं शिजून जातं चिकन। नक्की ट्राय करून बघा। हे उकळीचंच चिकन आहे। आता आपल्याला मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। अर्धी वाटी मी इथं खोबऱ्याची घेतलेली आहे, त्याला काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत, त्याला असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि थोडासा खडा मसाला देखील घेतलेला आहे। इत्यादी मी साहित्य घेतलेले आहे मसाल्यासाठी। आता मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथं मी कढई ठेवलेली आहे आणि कढई छानपैकी अशी तापलेली आहे। आता सगळ्यात प्रथम आपल्याला कांदा हे परतून घ्यायचा आहे। थोडंसं तेल घाला। तेल घातल्याने काय होतं, आपला कांदा हा पटकन परतूला जातो। आता गॅसचा फ्लेम इथं फास्ट ठेवायचा आणि कांद्याला असं ब्राऊन कलर येईस्तोवर आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे। जेवढे मसाले छानपैकी आपण परतवू ना तेवढी भाजीला ही छान टेस्ट येते आणि कलर देखील छान येतो। आता मी कांद्याला 2 ते 3 मिनिटांनंतर छानपैकी असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। पण अजून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। थोडासा ब्राऊन असा कलर येईस्तोवर आपण हा कांदा छानपैकी भाजून घेऊयात। कांदा आपला छानपैकी भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे कांद्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता मी कांदा काढून घेते एका प्लेटीत। आता ते उरलेल्या तेलामध्येच आपल्याला खोबरं देखील फ्राय करून घ्यायचं आहे। यालाही छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईस्तोवर। खोबरं टाकल्या त्याला हलवतच राहा, कारण की ते जळून जाण्याची भीती असते, म्हणून त्याला हलवत राहायचं आहे आणि ब्राऊन कलर येईस्तोवर असं छानपैकी यालाही परतून घ्यायचं आहे। खोबऱ्यालाही छानपैकी असं परतवलं ना तर भाजीला कलर देखील छान येतो आणि भाजी टेस्टीला देखील छान लागते। मेन तर भाजी ही मसाल्यावरच असते। जेवढा छान मसाला असेल तेवढी चांगली भाजी असते। टेस्टीला देखील छान असते आणि कलरला देखील खूप छान असते। आता मसाला आपला छानपैकी तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी फ्राय करून घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता याला फाईन पेस्ट अशी बारीक असं करून घ्यायचं आहे आपल्याला। छान वाटण करून घेते मी। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं ते आणखी तेल असं अजून घालायचं आहे आणि मसाले आता बघूयात काय काय घालणार आहे मी। लाल तिखट घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर असं घेतलेलं आहे। इत्यादी मसाले आपल्याला छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। गॅस इथं आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, कारण की हे मसाले जळून जाण्याची भीती देखील असते, म्हणून गॅस आपल्याला इथं स्लोच ठेवायचा आहे आणि छानपैकी याला परतून घ्यायचं आहे। मसाला जळला नाही जाण्याची भीती असते, म्हणून गॅस मला स्लोच ठेवावा लागतो। तुम्ही देखील असं करू शकता। आता हे घरभर छान असा सुगंध याचा सुटतो या मसाला आपण जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा। आता मसाल्याने छान असं तेल सुटलेलं आहे छानपैकी। आता आपण वाटण जे तयार करून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेल निघेस्तोवर असं छानपैकी यालाही परतून घ्यायचं आहे। मसाला परतवायला इथं मला 5 ते 7 मिनटं लागतात। तुम्हाला देखील 5 ते 7 मिनटं लागेल याला पूर्ण असं परतवण्यासाठी। जोपर्यंत मसाल्यातून तेल असं बाहेर निघत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे। जेवढा चांगला असा मसाला परतवेल ना तेवढा चांगला आपली भाजीला टेस्ट देखील तेवढी चांगलीच असते। आता मी कमी गॅसवर याला छानपैकी असं 5 मिनटं झालेले आहेत। मसाल्याला छानपैकी असं तेल देखील सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अजून आपल्या मसाल्याला तेल सोडायचं बाकी आहे, म्हणून अजून मी थोडं परतून घेणार आहे। आता मसाला छानपैकी परतून झाला आहे, तोपर्यंत आपण भाजी बघूयात। हे मी उकळी तुम्हाला मी पहिलेच सांगितलं आहे कशी मी हे याला उकळी दिलेली आहे। 2 शिट्टीमध्ये छानपैकी हे उकळून झालेलं आहे। हा रस्सा तुम्ही लहान मुलांना देखील पाजू शकता किंवा तुम्ही देखील पिऊ शकता। खूप चांगलं असतं हे, उपयोगी असतं हे। नक्की ट्राय करून बघा। ही उकळीची भाजी देखील ट्राय करून बघा एक दिवशी। आता मसाला छानपैकी तयार झालेला आहे, तेल देखील सुटलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला टाकून घ्यायची, त्यात चिकन जे आपण शिजवून ठेवले आहे ना ते यात टाकून घ्यायचं आहे। आजूबाजूला जेवढा चिटकलेला मसाला असतो ना तो पूर्ण काढून घ्या चमच्याच्या साहाय्याने आणि पूर्ण असं मिक्स करून घेऊयात।
जेवढं आजूबाजूला चिटकलेलं असतं ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता छानपैकी आपला मसाला इथं तयार झालेला आहे. आता यात आपल्याला ना चिकन मसाला घालायचा आहे. एक पाकिट घेतलेलं आहे मी छोटंवालं. तुम्हाला हे कुठेही अवेलेबल असते, कुठेही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे चिकन मसाला अवेलेबल असेलच. याचं नाव एव्हरेस्टचा चिकन मसाला मी टाकते, पूर्ण टाकते. हा मसाला खूप छान टेस्टी येते या भाजीला. मसाल्याने खूप छान असं टेस्ट देखील येते. नक्की ट्राय करून बघा या मसाल्यासोबत. आता याला आपल्याला शेवटीच टाकायचा आहे मसाला, कारण की जेव्हा आपला मसाला पूर्ण होऊन जातो ना तेव्हाच आपल्याला एव्हरेस्टचा चिकन मसाला घालायचा आहे. फ्लेवर असा टिकून राहतो म्हणून लास्टलाच घालायचा आहे. आता भाजी मी टाकून घेते. इथं कुकरमधली पूर्ण भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि वरतून मी अर्धा ग्लास असं पाणी घातलेलं आहे. आणि आपल्याला इथं आता एक उकळी फुटून आपल्याला ना हे 5 ते 7 मिनटं असं छानपैकी शिजून घ्यायचं आहे. आणि शिजून झाल्यावर मग आपण गॅस इथं बंद करून घेऊयात. आता उकळी आल्यावर आपल्याला हे छानपैकी शिजून घ्यायचं आहे. आता मी 10 मिनटानंतर तुम्हाला मी भाजी दाखवते. तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी देखील आलेली आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता छानपैकी तयार झालेला आहे आणि भाजी देखील असं घरभर सुगंध सुटलेला आहे. इतकी छान झालेली आहे. अगदी झटपट ही अशी 10-15 मिनटात भाजी होणारी आहे. अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.